लागू नहीं है शिक्षा के हम लोग। तुम्हारे घर में औलाद है तब पता चले। उसको बहुत तेजी से लगा है। कौन करता है ऐसे? कौन ऐसे मारता है? बहुत गंदी पुलिस है दिल्ली पुलिस। लाठियां चार्ज करती है, लड़कियों को छूते हैं, लड़कियों को गाली देते हैं ये पुलिस। बहुत हम पीसफुली हम कुछ नहीं कह रहे हैं, हमें मतलब पुलिस वाले बैरिकेड में धक्का दे रहे हैं, यहाँ पे मारा है, कमर पे मारा है, ये कोई बात होती है? हम भी मारे इनको, हम मारेंगे, लाठी चार्ज करेंगे, ये करेंगे, बैठाएंगे, एम्बुलेंस पे जाओ, इसके लिए एम्बुलेंस पे जाओ। मैं ये लगाया हम रेप के खिलाफ लड़ते हैं, इन लोगों ने खुद अभी लड़कियों के कपड़े फाड़े हैं। एक 15-16 वर्षाची मुलगी असेल, दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनामध्ये ते नेतृत्व करते। नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या विरोधात जो प्रोटेस्ट सुरू आहे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर, आणि जंतर मंतर नंतर जो ही रॅली होती संसद भवनापर्यंत, कारण पावसाळी अधिवेशन सुरू झालं, आदेश आला होम मिनिस्टर कडून आणि अमानुष पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी मारलं। त्याच्यात ती मुलगी होती। एक पोलीस किती वाईट पद्धतीनं तिच्या पाठीमागून ती पुढे निघून चालली, काठी घालतोय, मारहाण करतोय। हेच का हो पोलीस? याला म्हणायचं दिल्ली पोलीस? याला म्हणायचं केंद्र सरकार अखत्यारीत असणारं पोलीस? देशातल्या इतर पोलिसांची, अधिकाऱ्यांची काय मानसिकता असेल त्या व्हिडिओला बघून? असं करणं अपेक्षित आहे का? ज्या चप्पल घातलेल्या पोरांच्या हातात पोलिसांच्या काट्या आहेत, स्टाईलमध्ये झिपऱ्या वाढल्यात, केस वाढलीत, अशा पोरांच्या हातात पोलिसांच्या काट्या आहेत, आणि धरून धरून मुलांना मुलींना तिथं मारहाण केली जाते। अक्षरशः कित्येक मुलींचा विनयभंग तिथं झाला। हे शोभतंय सरकारला? इतकं निर्दयी आणि इतकं गर्विष्ठ, इतकं विचित्र घाणेरड्या मानसिकतेचं हे पोलीस प्रशासन किंवा तिथल्या लोकांची ही जी मानसिकता असेल, हे सहन करायची देशाने? ती मुलगी कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे, तुमची सुद्धा लेक बहीण तशीच असेल, तुम्हाला काहीच वाटलं नाही? कित्येक महिलांना गुडघा फुटेपर्यंत मारलंय, कित्येक मुलींच्या पाठीवर मोठे मोठे व्रण आहेत, कित्येक मुलींचा हात फ्रॅक्चर झाला, डोकं फुटलं, रक्तबंबाळ झालं। आणि खास करून सगळ्यात दुर्दैवी गोष्ट, दिल्ली महिला पोलीस सुद्धा अत्यंत विचित्र पद्धतीनं पोलीस रूपी वर्दी घालून ज्या पद्धतीनं त्या पोरांच्या शरीराला टच करतायत, पोरींच्या शरीराला टच करतायत, मारहाण करतायत, असं सेंटरला उभं करून गोल घेरून इतकं कुत्र्यासारखं मारतायत की त्यांनी आंदोलन नाही केले पाहिजे? तुम्ही आवाज दाबणार आहे? लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत आता सध्या कुठे आहेत हा मला पडलेला प्रश्न आहे। लोकशाहीचे 4 स्तंभ काय आहेत? ते या सगळ्या खास करून विद्यार्थ्यांच्या, विद्यार्थिनींच्या न्याय हक्काची मागणी करतायत। लाजा वाटल्या पाहिजे सिस्टीमला आणि सरकारला। या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची। संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहा, याच्या अगोदरचा व्हिडिओ जाणीवपूर्वक पहा आणि याच्या नंतरचे सुद्धा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। रील पाहत असाल तर संतोष शिंदे ऑफिशियल 100% सबस्क्राईब करा, मोठे व्हिडिओ सुद्धा पाहत चला। ज्या पद्धतीनं पोलीस राग त्या ठिकाणी व्यक्त करतात बघा, दिल्ली पोलिसांना असं वाटत असेल हे इतर राज्यातले आहेत, म्हणजे आपल्या राज्यातल्या लोकांना आपण मारहाण करत नाही आहोत। भारत माझा देश आहे म्हणताय ना, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणता ना, माझ्या भारतीयांवर, माझ्या भारतावर माझं प्रेम आहे म्हणता ना, कुठे गेलं ते? ते प्रेम तुम्ही अशा पद्धतीने व्यक्त करणार असाल तर याची नैतिक जबाबदारी कुणाची माहिती का? आईबापाची असते। आता आईबाप म्हणजे कोण? प्रत्येक जनता सरकारला, राज्यातला असो केंद्रातला असो, काय म्हणतं? मायबाप सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं, म्हणजे आई वडिलांचा दर्जा सरकारला दिला जातो। आणि हे आई वडील सरकार रूपी सत्तेची नशा डोक्यात असणारे
मुलांच्या पार्श्वभागात इथपर्यंत मी बोलेल, याच्या पुढे बोलायची माझी हिंमत नाही. त्या ताईची माफी मागतो, देशाची माफी मागतो. काय चाललंय हो? बघवत नाही, पण बोलायचं याच्यासाठी. हे निर्दयी आहेत, खाणेरडीत ही लोक. आणि हे जर अशा पद्धतीनं मारहाण करत असतील, ह्युमन राईट्स आहेत की नाही? ह्युमन राईट कमिशन वाले कुठे आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं, दिल्ली पोलिसांमध्ये इतर जी सिव्हिलियन्स हातात काठ्या घेऊन सरकारच्या विचाराची, सरकारची गावगुंड त्याच्यात जी घुसलीत मारहाण करायला, यांना अधिकार कुणी दिला? त्यांचा पोलीस तपास होणार की नाही? त्या पोलिसांनी मी जे व्हिडिओ दाखवला तुम्हाला, नाही सारखं दाखवू शकत, त्या मुलीला ज्या पद्धतीनं तो काठी हे करतोय, त्याचं सस्पेन्शन नाही, बडतर्फी झाली पाहिजे सेवेतून. आणि असे जे काही असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या आंदोलनामध्ये जेवढे पोलीस अधिकारी असतील किंवा देशातले जेवढे पोलीस अधिकारी कर्मचारी असतील, त्यांच्या सुद्धा मुलांना डॉक्टर व्हावंसं वाटत असावं, असतील सुद्धा. आणि ज्यांनी एक्झाम दिली असेल किंवा देणार असतील किंवा द्यायची होती, त्यांच्यासाठी हे आंदोलन कळत नाही. अंगावर वर्दी घालून, त्या वर्दीत जर असा भेडिया असेल, खाणेरड्या वृत्तीचा माणूस असेल, विकृत आणि म्हणजे कल्पनाच करू शकत नाही, हा प्रकार बघू वाटत नाही. तुम्ही कितीही वासनांध जरी असला तरी तुम्हाला हे मान्य होणार नाही. सरकारची वासना तर सत्तेची किती भयानक आहे हे अशा पद्धतीने करत असतील, दुर्दैव आहे. देशाची कायदा सुव्यवस्था कुणी पाळली पाहिजे? सरकारने ना, जनतेनं सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. मी या मताचा आहे, कायदा सुव्यवस्थेसाठी किंवा सरकारला जाग करण्यासाठी तुम्ही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करूच नाही केलं पाहिजे. पण जो लॉंग मार्च आहे, का दिल्लीतले हे सगळे विद्यार्थिनी भडकले? 21 जुलैला हा जो मोर्चा निघणार होता, आणि जेवढे 20 जुलैपर्यंत जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट करणारे सगळे कार्यकर्ते असतील, त्यांना तिथंच डांबून ठेवलं, कोंडून ठेवलं. जे बाहेरून येणार आहेत त्यांना जंतर मंतर पर्यंत जाऊ दिलं नाही. मग जे दिल्लीत आले ते थेट संसद भवनकडे गेले, लक्षात ठेवा. आणि जे इकडे राहिले ते तिथं अडकून बसले. मग यांनी संघर्ष केला, इतर राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, आवाज उठवला, मग सगळे उठून तिकडे चालले गेले. त्यांना तुम्ही मारणार? ज्यांनी कुणी त्या आंदोलनात चुकीचं कृत्य केलं असेल, अहो या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सरकारचे पण काही पिल्ल घुसले असतील ना, घुसतातच आंदोलन बदनाम करायला. पण हटतील ते इतर कुठले? आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही तिसरा व्हिडिओ हा इतका महत्वाचा आहे, खास करून गोदी मीडियासाठी, तो तुम्ही बघितलाच पाहिजे. अहो चॅनल विकले गेले असतील हो, तुमच्या भावना विकल्या गेलेल्या नाहीत ना, मानसिकता तर तुमची विकून टाकलेली नाही ना. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वाभिमान नावाची गोष्ट काय असते का नाही? आणि तुमच्या त्या पत्रकारितेचे प्रोफेशनल इथिक्स कुठे गेले? हे इतकं वाईट दाखवलं, घटना घडली त्या मुलीसोबत, एकाही मीडियावाल्याने दाखवलं नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि ही व्हिडिओ नक्की बघा पुढची, आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.